आपल्यासोबत या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर सर आहेत. सर, काय सांगाल, आज या संपूर्ण प्रकल्पाचा, या संस्थेच्या प्रकल्पाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते. काय सांगाल या संपूर्ण प्रकल्पासंदर्भात? लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या प्रकल्पाचा आज भूमिपूजन कार्यक्रम होता. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी जवळजवळ 302 कोटीचा निधी SRAच्या माध्यमातून या प्रकल्प पूर्णतेसाठी दिलेला आहे. या जागेवरती चिरागनगर घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या समेतच जवळजवळ 246 लोकांचं इथं जे वास्तव्य होतं, त्यांना आपण पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्र्याच्या परवानगीने, मग ते रहिवासी पात्र असोत का अपात्र असोत, सर्वांना त्यांच्या पसंतीनुसार इथे लगतच्या एरियामध्ये त्यांना घरे उपलब्ध करून दिले. हे जे 246 घरं उपलब्ध करून दिलेत ते अतिशय नवीन सुसज्ज अशा इमारतीत आहेत. त्यामुळे ते इथे जे रहिवासी राहत होते अत्यंत समाधानी, सुखी आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनी हा प्रकल्पाचा आम्ही निविदा काढलेल्या आहेत. येत्या महिनाभरात आम्ही त्याची वर्क ऑर्डर देखील देऊ आणि आणखीन म्हणजे 36 महिन्यात हा प्रकल्प आम्ही म्हणजे जवळजवळ 2029च्या जुलैच्या आधी हा प्रकल्प पूर्ण करू, हे देखील आम्ही इथे आश्वासित करीत आहोत. पण इतक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य आहे, कारण की या प्रकल्पाचा जो लवाजमा आहे तो फार मोठा आहे आणि प्रशिक्षण आणि संशोधन म्हणजे संपूर्ण संस्था उभारायची म्हणजे हे खायचं काम नाही आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही 36 महिन्यांमध्ये हे उभारू शकाल, तुम्हाला विश्वास आहे? त्याच्यापेक्षाही कमी अवधीत उभारू शकू याचा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि आम्ही दृढ आहोत त्याच्याबद्दल. पण तत्पूर्वी सांगतो मी की आम्ही ह्या 246 रहिवाशाने जेव्हा संवाद साधला, एकत्र घेतलं, तर केवळ 48 तासात त्यांनी सर्वांनी घरं रिकामे केली. म्हणजे काही अडचण अशी SRAला आली नाही. आणि प्लॅनिंग अथॉरिटी आम्हीच आहोत, त्यामुळं परवानग्या आम्हालाच द्यायच्या आहेत. फक्त आमचा वेळ लागेल टेंडर फायनल करणे आणि निविदा काढून त्यांना वर्क ऑर्डर देण्याबद्दल. एकदा का ते झालं तर काम मोबिलायझेशन होईल. निधी आमच्याकडे आहे उपलब्ध, त्यामुळं कोणत्याच गोष्टीची खंत आम्हाला नाही किंवा उशीर होईल असं काहीही वाटत नाही. संशोधन आणि प्रशिक्षण शिबिर राज्यभरात अनेक ठिकाणी आहेत, परंतु या संशोधन आणि प्रशिक्षण शिबिराचं वैशिष्ट्य काय असणार आहे? SRAकडे या संदर्भात काही ठोस उपाय किंवा ठोस प्लॅन आहे का यासाठी? काही आम्ही याच्यामध्ये शासनाला विनंती करू की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संशोधन प्रशिक्षण संस्था झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाला हे हस्तांतरण करू. सामाजिक न्याय विभाग मग RT मार्फत अथवा अन्य समितीमार्फत याच्या चालना देईल. बाकी जे काय ह्यांची उपलब्धी आहे, जे काय आहे ते निधी आमच्यामार्फत दिला जाईल आणि शासन सर्वतोपरी याला सहकार्य देखील करेल. त्यामुळं पुढच्या याच्यासाठी काही अडचण येणार नाही. आणि हे म्हणजे किती एकरामध्ये असणार आहे आणि या संदर्भात पुढील नेमकी पावलं कधीपर्यंत, हे काम कधीपर्यंत सुरू केलं जाईल? आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं पूर्ण होईलच, परंतु त्यानंतर उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की लवकर पूर्ण केलं तर नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी आणू. काय सांगाल त्या संदर्भात? याच्यामध्ये मी प्रामुख्याने हे सांगू इच्छितो की 246 लोकांना स्थलांतरण करण्यासाठीच अवधी लागला. 2014, 2017, 2019 ह्या 3 टप्प्यामध्ये बरंचसं निर्णय झाले आणि ज्या ज्या अडचणी आल्या त्या आम्ही रिकाम्या केल्या, अडचणी काढल्या, दूर केल्या. आणि आता मला वाटतं प्रमुख अडचण एकच आहे, ती म्हणजे पुतळा आम्हाला बनवायला लगेच द्यावा लागेल. पुतळा आम्ही ब्रॉन्झचा करतो आहे 20 मीटरचा. त्याचे बाकीचे जे इतर कामं आहेत, याला 2 बेसमेंट आहेत खाली 150 पार्किंगच्या, तेवढ्यालाच पायलिंगसाठी वेळ लागेल. बाकी एकदा का वरचं झालं तर याला काहीही वेळ लागणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आत्ता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला म्हणजे थेट सांगितलं आहे भाषणामध्ये की तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती आम्ही देऊ. पण इतका हा उशीर का झाला होता? इतका कालांतर म्हणजे कालांतर उशीर जो आहे तो जाणवला. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं मी या विषयावर काम करत होतो, या प्रकल्पावरती काम करत होतो, परंतु ते जमलं नाही, त्यानंतर मी पुन्हा काम सुरू केलं. नेमकं काय घडलं होतं? जर हे लवकर झालं असतं तर कुठेतरी विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना याचा लाभ देखील जो आहे तो लवकर घ्यायला मिळाला असता. या प्रकल्पामध्ये सुरुवातीपासूनच समोर या LBS रोडवरती समोरच ऑर्डिनन्स डिपोट आहे.
नेव्हीचा, जिथं शस्त्र वगैरे असतात, त्यामुळं त्यांची पण याच्या उंचीसाठी अडचण होती. दुसरी अशी गोष्ट आहे की उंची नसल्यामुळे एखाद्या विकासकाला हा प्रकल्प राबवायला दिला तर त्याला 2 वर्षाचे भाडे देणे, 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करणे, त्यांना सगळं बांधून देणे रिहॅबचं, हे एखादा निधी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून विकासक करू शकणार नाही. हे सगळ्या अडचणी पुढे आणल्या आणि मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी या सर्व अडचणी दूर करून आम्हाला हे सोप्यात सोपं करून दिलं. त्यामुळे हे आता त्वरेने होईल. उद्याच अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि आज हा कार्यक्रम कुठेतरी आटोपला आहे. तुम्हाला काय वाटतं, हीच खरी श्रद्धांजली असेल अण्णाभाऊ साठेंना? लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसाठी आणि त्यांच्या आणि महाराष्ट्रातील सर्व अनुयायांसाठी, मातंग समाजांसाठी आणि आमच्यासारख्यासाठी SRAच्या टीमला अतिशय अभिमानास्पद बात आहे ही. याचं कारण असं की केवळ लेखणीतून ज्यांनी धारदार शस्त्र म्हणून वापर करून समाजाला एक दिशा दिली, त्या कष्टकऱ्याच्या, सामान्याच्या, दिनदुबळ्यांच्या ह्याच्यासाठी हे जे वास्तू आहे, हे जो प्रकल्प आहे, नक्कीच मदतीचा होईल आणि अत्यंत कर्तबगार पुढील पिढी निघेल याच्यातून, याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचा भाग आम्ही आहोत म्हणून देखील आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. धन्यवाद कल्याणकर सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण जर पाहिलं तर SRA अंतर्गत हा संपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो राबवण्यात येणार आहे आणि आपण जर पाहिलं तर अवघ्या काही 36 महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असं सांगितलं जात आहे. या प्रकल्पाला नाव काय देण्यात आलं आहे तर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. आता ह्या संस्था आणि ही संस्था उभारल्यानंतर नेमकं या ठिकाणी काय काय विद्यार्थ्यांना लाभ घ्यायला भेटतो हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. अद्याप जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार 36 महिन्यांमध्ये संपूर्ण जो काही मोठा या संपूर्ण संस्थेचा लवाजमा आहे तो तयार केला जाईल. त्यामध्ये आपण जर पाहिलं सुसज्ज अशी अण्णाभाऊ साठे यांची एक यांची म्हणजे यांचा पुतळा देखील असणार आहे आणि तो पुतळा ब्रॉन्झचा असणार आहे असं स्वतः कल्याणकर सरांनी आपल्यासोबत संवाद साधताना सांगितलं आहे. त्याच्यामुळे नेमकं 36 महिन्यानंतर हा प्रकल्प कसा दिसण्यात येईल हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.